सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री अमोल मिटकरी यांनी सत्यलढा स्थानिक ट्यूबचे चॅनलचे पत्रकार श्री गणेश सोनवणे, श्रीमती हर्षदा सोनवणे, श्री अमोल नांदुरकर व श्री अंकुश गावंडे स्थानिक युवक यांचे विरुद्ध दिनांक 18 जुलै 2023 रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भात दिनांक 24 मार्च 2026 रोजी सभागृहाने संमत केलेल्या ठरावानुसार श्री गणेश सोनवणे, श्रीमती हर्षदा सोनवणे, श्री अमोल नांदुरकर व श्री अंकुश गावंडे स्थानिक युवक यांचा लिखित स्वरूपातील माफीनामा सादर झाल्यानंतर त्यांना सभागृहाद्वारे सक्त ताकीद देणे। आता श्री गणेश सोनवणे, श्रीमती हर्षदा गणेश सोनवणे, श्री अमोल नांदुरकर, श्री अंकुश गावडे स्थानिक युवक यांना अवमानाबद्दल दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना सभागृहासमोर बोलविण्यात येऊन सक्त ताकीद देण्यात येणार आहे। या निमित्तानं मी सदस्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की अशा प्रसंगी सभागृहाची भूमिका न्यायालयाची असते, त्यामुळे अशा प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहात संपूर्ण शांतता असणे आवश्यक आहे। मी आता मुख्य सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र विधानमंडळ यांना श्री गणेश सोनवणे, श्रीमती हर्षदा गणेश सोनवणे, श्री अमोल नांदुरकर, श्री अंकुश गावडे यांना सभागृहासमोर हजर करण्याची आज्ञा देतो। मी श्री गणेश सोनवणे याद्वारे सन्माननीय सदस्य श्री अमोल मिटकरी महाराष्ट्र विधान परिषद तसेच विधान परिषद सभागृहाची अवमान प्रकरणी जाहीर माफी मागतो व असे करताना भविष्यात अशा विधानांची पुनरावृत्ती होणार नाही याची मी हमी देत आहे। नेक्स्ट। नमस्कार, मी श्रीमती हर्षदा गणेश सोनवणे याद्वारे सन्माननीय सदस्य श्री अमोल मिटकरी महाराष्ट्र विधान परिषद तसेच विधान परिषद सभागृहाची अवमान प्रकरणी जाहीर माफी मागते व असे करताना भविष्यात अशा विधानांची पुनरावृत्ती होणार नाही याची मी हमी देत आहे। नमस्कार। नेक्स्ट। मी श्री अमोल नांदुरकर याद्वारे सन्माननीय सदस्य श्री अमोल मिटकरी महाराष्ट्र विधान परिषद तसेच विधान परिषद सभागृहाची अवमान प्रकरणी जाहीर माफी मागतो व असे करताना भविष्यात अशा विधानाची पुनरावृत्ती होणार नाही याची मी हमी देतो। श्री अंकुश गावंडे। यापैकी अवमानकर्ते श्री अंकुश गावंडे स्थानिक युवक हे अनुपस्थित आहेत। तिन्ही अवमानकर्ते आपल्या समोरच्या याच्यामध्ये उभे करावेत। तिघांना बोलू। नाही, आता इतर तीन तिघांनी उभे राहा, सभागृहाला दिसू देतो। पुढे प्रस्तुत प्रकरणी श्री गणेश सोनवणे, श्रीमती हर्षदा सोनवणे, श्री अमोल नांदुरकर व स्थानिक युवक श्री अंकुश गावंडे यांनी विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य श्री अमोल मिटकरी यांच्या संदर्भातील खोटी बातमी तयार करून व ती सत्यलढा या यूट्यूब चॅनलवर त्याचप्रमाणे अन्य TV चॅनल्सवर चालून त्यामध्ये सन्माननीय सदस्याबद्दल कपोलकल्पित आरोप करून सन्माननीय सदस्यांची राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याने त्याप्रमाणे विधान परिषद सभागृहाचे सदस्य सन्माननीय सदस्य करीत असलेल्या कर्तव्याप्रती गैरसमज पसरून त्यांच्याबद्दल जनमानसाची मते कलुषित करण्याचा प्रयत्न करून विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांच्या कर्तव्यावर प्रतिकूल परिणाम होईल अशी परिस्थिती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निर्माण करीत सन्माननीय सदस्य व विशेष विधान परिषद सभागृहाचा विशेषाधिकार भंग
व अवमान केल्याने या सभागृहाचे पारित केलेल्या ठरावानुसार उपस्थित अवमानकर्त्यांनी सन्माननीय सदस्य श्री अमोल मिटकरी तसेच सार्वभौम सभागृहाची माफी मागितली आहे. सदरचे माफीनामे स्वीकारण्यात आले आहेत. आपले माफीनामे स्वीकारल्यानंतर आपणास सक्त ताकीद देण्यात येत आहे आणि असे करताना आपणाकडून विधान परिषदेचे मान्य सभापती, विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य तसेच विधान परिषद सभागृहासंदर्भात भविष्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणताही अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आपणास याद्वारे सूचित करण्यात येत आहे. अवमानकर्ते श्री अंकुश गावंडे हे सभागृहाच्या आदेशानुसार सभागृहासमोर उपस्थित झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकरणी सभागृहाने दिलेली शिक्षा अंमलात आणण्यात यावी. सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण